अक्कलकोटच्या बाजारात चोळू नावाचा एक कुप्रसिद्ध चोर होता. तो दिवसा चांगल्या माणसासारखा वागायचा, पण रात्री घरोघरी चोरी करायचा. अनेकांची दागदागिने, पैसे, धान्य काहीही असो ते तो चोरायचा. गावातल्या लोकांना त्याची खूप भीती वाटायची. एके दिवशी चोळूला कळले की स्वामी समर्थांच्या मठात चांदीच्या मूर्ती, दागदागिने आणि भक्तांनी दिलेले पैसे आहेत. त्याने विचार केला, मठात तर खूप संपत्ती असेल, एका रात्री तिथे चोरी करायला जावे. एका अंधाऱ्या रात्री चोळू मठाच्या भिंतीवर चढला. तो आत घुसला. मठात शांतता होती, सगळे झोपले होते. चोळू हळूच आत गेला आणि मालमत्ता शोधू लागला. तो स्वामींच्या खोलीजवळ आला. तिथे एक छोटीशी पेटी होती. चोळूने विचार केला, यातच नक्कीच काहीतरी मौल्यवान असेल. तो पेटी उचलणार एवढ्यात एक आवाज आला, "चोळू, तू काय करतोयस?" चोळू घाबरून मागे वळला. स्वामी समर्थ तिथे उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट एक शांत हसू होतं. चोळू घाबरून म्हणाला, "स्वामी, मी." स्वामींनी त्याला म्हटले, "अरे येतोस तर ये, भीत का होतस? बैस इथे." चोळूला काही समजले नाही. तो असा गुन्हेगार आहे, चोरी करायला आला आहे आणि स्वामी त्याला बसायला सांगत आहेत. स्वामींनी त्याला जागेवर बसवले. मग त्यांनी स्वतः त्याच्यासाठी पाणी आणले आणि म्हटले, "पी हे पाणी. थकलाय ना?" चोळूचे डोळ्यात अश्रू आले. आयुष्यात कुणीही त्याच्याशी इतक्या प्रेमाने बोलले नव्हते. सगळे त्याला चोर, गुन्हेगार म्हणत, पण स्वामी त्याला मुलासारखे प्रेम करत होते. स्वामींनी विचारले, "चोळू, तू चोरी का करतोस?" चोळूने डोके खाली घालत म्हटले, "स्वामी, माझा बापही चोर होता. त्याने मलाही हेच शिकवले. मला दुसरे काहीच येत नाही." स्वामींनी म्हटले, "बरं, तर चोरी करणे हा तुझा व्यवसाय आहे. पण एक गोष्ट सांग, तू चोरी करून जे मिळवतोस त्यातून तुला खरा आनंद मिळतो का?" चोळू काही बोलला नाही. स्वामींनी पुन्हा विचारले, "सांग, तुझ्या घरी सुख आहे का? तुला रात्री शांतीने झोप लागते का? तुझ्या बायको मुलांना तुझ्यावर अभिमान आहे का?" चोळूने रडत रडत म्हटले, "नाही स्वामी, मला कधी शांती मिळाली नाही. नेहमी भीती असते की कुणी पकडेल. माझी बायको रोज रडते. माझी मुले चोराचा मुलगा म्हणून ओळखली जातात. त्यांच्याशी शाळेत कोणी बोलत नाही." स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले, "चोळू, तू आतून वाईट माणूस नाहीस. परिस्थितीने तुला चोर बनवले, पण आज तुला नवे जीवन मिळू शकते. तू हे सर्व सोडून देशील का?" चोळूने आश्चर्याने विचारले, "पण मग मी काय करणार? मला दुसरे काही येत नाही." स्वामींनी म्हटले, "तुला चोरी करता येते म्हणजे तुला धाडस आहे, हुशारी आहे, चपळाई आहे. या गुणांचा उपयोग चोरीसाठी न करता चांगल्या कामासाठी कर. उद्यापासून तू माझ्या मठात राहा, मठाच्या कामात मदत कर, भक्तांना मदत कर." चोळूने म्हटले, "पण स्वामी, मी चोर आहे. मठात मी राहिलो तर लोक काय म्हणतील?" स्वामींनी हसत म्हटले, "लोक नेहमी काहीतरी म्हणतात, पण आपण आपल्या आतल्या आवाजाला ऐकायचे. तुझ्या मनात चांगले बनण्याची इच्छा आहे, मी ती पाहिली. बाकी सर्व काही ठीक होईल." त्या रात्री चोळूने कसलीही चोरी केली नाही. तो स्वामींच्या पायाशी बसून राहिला. सकाळ झाली तर चोळू नवा माणूस बनून उठला. त्याने आपल्या चोरीच्या सर्व सामानाचे बंडल घेतले आणि स्वामींना दाखवले. स्वामींनी म्हटले, "हे सर्व ज्यांचे आहे त्यांना परत दे आणि त्यांची माफी माग." चोळूने तसेच केले. गावातील प्रत्येकाकडे जाऊन त्यांचे सामान परत केले आणि हात जोडून माफी मागितली. सुरुवातीला लोकांना विश्वासच बसेना, पण हळूहळू त्यांनी त्याला माफ केले. चोळू स्वामींच्या मठात राहू लागला. तो मठाची स्वच्छता करायचा, भक्तांना जेवण वाटायचा, रात्री मठाचे रक्षण करायचा. त्याने कधीही परत चोरीचा विचार केला नाही. वहिन्यांनी चोळूची पूर्ण ओळख बदलली. आता लोक त्याला स्वामींचा भक्त चोळू म्हणू लागले. त्याच्या घरात सुख शांती आली. त्याची बायको खुश झाली. त्याच्या मुलांनी स्वामींनी शिक्षण दिले. वर्षानंतर चोळू स्वतःच एक छोटासा संत बनला. तो लोकांना स्वामींच्या शिकवणी सांगायचा. अनेक गुन्हेगारांना त्याने चांगल्या मार्गावर आणले. एके दिवशी एका भक्ताने स्वामींना विचारले, "स्वामी, तुम्ही चोळूला पकडलं नाहीत, शिक्षा दिली नाहीत, उलट त्याला प्रेम केलेत, का?" स्वामींनी उत्तर दिले, "शिक्षेने माणसाचे वर्तन बदलते, पण मन नाही. प्रेमाने मनाचे बदल होते." चोळू आतून वाईट माणूस नव्हता, फक्त चुकीच्या वाटेवर गेला होता. त्याला योग्य वाट दाखवली म्हणजे झाले.